त्याच्यानंतर काय होणार त्याचे टेंडर आत्ताच महापालिकेने काढलेले आहे. हे यांचं हिंदुत्व. मग तिथली झाडं वाचवायची कशी? नाशिककरांनी मला फोन केला की साहेब झाडं कशी वाचवायची. म्हटलं साधी गोष्ट करा. पेपरमध्ये बातमी द्या, तपोवनातली झाडं भाजपात दाखल. सगळी झाडं भाजपामध्ये गेली. बघा कत्तल थांबते की नाही. झाडं केवळ भाजपात जाऊ शकत नाहीत आणि गेली तरी मतं मिळू शकत नाही म्हणून तुम्ही ती कापायला निघालात. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचं. म्हणूनच मी याला म्हणतो मुंह में राम आणि बगल में अदानी. सगळं गपचूप आपला कारभार सगळं शेटजीच्या म्हणजे अदानीच्या खिशामध्ये टाकून द्यायचं. आणि आता ही जी तुम्ही जाग दाखवताय, मी आलो अनिल परबने सांगितलं राजू तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद द्यायचंय. कुठे गेले? एक चांगलं काम तुम्ही केलं. कोणाचा वाढदिवस आहे यांचा? अरे यांचा वाढदिवस आहे आज. खूप खूप तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य मिळो आणि खूप चांगलं काम तुमच्याकडनं घडो या माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पण ही जी काही जाग आलेली आहे ही जाग आता जाऊ देऊ नका. बोलायला गेलं तर खूप पहिले, पण ही काही जाहीर सभा नाही, केवळ आपल्या शाखेचं नूतनीकरण करतोय.